राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 32,000 कोटींचं राज्य सरकारचं पॅकेज जाहीर। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 47,000, हंगामी बागायतीला हेक्टरी 32,500, कोरडवाहूला 18,500 रुपयांची मदत जाहीर। पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये देणार। दिवाळी आधी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। पीएम आवास योजनेतून पूरग्रस्तांना घर बांधून देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। जेवढ्या जनावरांचा मृत्यू तेवढ्यांसाठी नुकसान भरपाई, तर वीज बिल, शालेय शिक्षण शुल्क माफीचाही निर्णय। सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची गरज होती। सरकारच्या पॅकेजवर विजय वडेट्टीवारांची टीका। आमची डोकी फुटणार असतील तर पुढची जबाबदारी शासनाची। ओबीसी नेत्यांवरच्या हल्ल्यानंतर मंत्री छगन भुजबळांचा सरकारसह पोलिसांना इशारा, तर जरांगेंवरही घणाघात। मराठा कुणबी संदर्भातल्या हैदराबाद गॅझेट GRला अंतरिम स्थगिती द्यायला हायकोर्टाचा नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा, तर ओबीसी संघटना सुप्रीम कोर्टात जाणार। प्रबोधनकारांच्या पुस्तकावरील वादानंतर किशोरी पेडणेकरांनी घेतली कस्तुरबा रुग्णालयात बैठक। पुस्तक फेकाफेकी झाली नाही, पेडणेकरांचा दावा, तर संबंधित नर्सकडून दिलगिरी व्यक्त। मुंबई इन 59 मिनिट प्रकल्पावर काम, शहरात 59 मिनिटात कुठेही जाता यावं, याबाबतच्या नियोजनासाठी काम सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। सोन्याच्या दरात 2 दिवसात 2,500 रुपयांची वाढ, सोन्याचे दर 1,24,000 वर।